लव्ह मॅरेज लगीन करून येणं म्हणजे गाडावाला जवळ बोलून घेऊन लाथा मारून येण्याचा प्रकार आहे. लाडकी माझी बायको निघाली सोडून मला अशी, नको ग सोडून जाऊ मशी, रेड्याला सोडून जाऊ मशी. यासारखी मला धमकी देते बायको. जा तुला सोडलं चाल. तुम्ही मला फोट मारल्यापासून अरे गम हम क्यों करे कोई लड़की हमें ना मिले, अरे गम तो लड़कियां करे जिन्हें हम ना मिले. अरे देवा काय रे हा माझा गुन्हा, त्या बायकोच्या आईचा फाडला बिचाना. अरे मी नवरा आहे का दारावरचा टू व्हीलरवरनं केस इकडे घेणारा माणूस. ती कशी करते, ती कसं ऐकणारी. केस घेणार केस, 500 रुपयाला 100 ग्राम केस. माझी बायको जरा अलीकडे जरा फार्मतच आहे बघा. कारण काय सांगा, कारण तिचं नाव आहे लाडकी. त्यात नवीन आल्याची योजना आल्याची लाडकी बहीण, तर ती डबल फार्मात आले बघा. मार्केट जाम करून ठेवलं तिने गल्लीतल्या बायका तिला लाडकी बहीण आली म्हणतात. आईला बायकाने तिला अध्यक्षच करून टाकले बघा. कवा आमच्या गावातल्या बायकाचा नंबर लागायचा आणि कवा त्याची लाभ मिळायचा, तोवर योजना बंद व्हायची. अरे बावड्या, तुझ्या आईचा फोन उचल की मरता. अरे तोत्र्या, फोन एकदम कोपऱ्यात आहे रे. कसा उचलू हे आला मला तोत्र. या आईला बोलता 10 ठिकाणी त्याची बाउंड्रीवर तिची गाडी लॉक होती याची. माझी गाडी बाउंड्रीवर लॉक होती आणि तुझी तुझी गाडी काय बायपास घुसती बाई. अरे तोत्र्या, माझं लगीन झाले, मला बायको आहे आणि मी बायपास कसा जाईन. अरे तुझ्या येड्या भोपळ्याच्या बाईन रे बायपास हायवेवरनं पळायचं आणि खालनं बोळातनं घुसायचं. बरं ते ना, ते कुठनं घुसायचं आणि कुठनं बाहेर पडायचं ते माझे मी बघतो. पण तू सकाळी कसं काय आलास? काय बायकोनी तुला मारल्यावानी, घरातून लुटपून काढल्यावानी? अरे ती काय मला सोडती, मीच तिला उभ्यानं बाय बाय म्हणणार आहे. अरे पण मला तू सांग, एकदम तुला काटावर का आलायस वहिनी संग? अरे बाबा, बायकोचा फोन बंद आहे, उचलतच नाही. अरे पण ती गेली कुठे म्हणायची तुझी बायको? चारशेवानी सगळ्याच्या मधल्या पळून गेली म्हणायची का बहिणू उपडा गेली म्हणायची? मोर्चाला गेली फोन घेऊन. मोर्चा? अरे मोर्चाच्या हाताकडची करते तुझी बायको. चारी बाजूने चालत त्याची बायकाची मदत मिळायला लागली लाडक्या बहिणीला भावाची. नाही रे मर्दा, मग तिकडं अजून मोर्चा वळला नाही तिचा. नाही, भांड्या कुंड्याचा मोर्चा चालू आहे. तिला काय अजून मिळालं नाही, पण गावासाठी झटती. गावातल्या सगळ्या बायका इज्जतदारात वहिनी लालबावटा भांडी वाटा, लालबावटा भांडी वाटा. अरे पट्ट्या, ते नाही तोत्र्या, मला काय म्हणायचंय, लाडक्या बहिणीचं कल्याण होत आहे की नाही? मग आपल्यासाठी त्याच्या आईला कोण भाऊ कदम पांडू हवलदार काठी घेऊन येते का नाही आपल्या अंगावर? येणार कधी? पहिलं हे आरक्षण होऊ दे, मग तुझी माझी काय गाठ घेतो रे, गाठ घे. ते नाही तोत्र्या, मला सांग, तू बायकोला घाबरतोयस काय का बायको तुला घाबरती का? तू दार दाखवून भांडी बसतोय. तोंडाकडनं मी जरा कमी पडतोय. बाकी 80-90चा ऍव्हरेज आहे माझं. 80-90 ऍव्हरेज आहे. मग वाघ तो वाघ रहेगा, गवत नाही खायगा. बरोबर, बाप तो बाप रहेगा, तसं तोत्रा तो तोत्रा रहेगा. आयला बाकी तोत्रे, तू तोत्रा आहेस, पण तुझी एक सवय कशा माहिती काय? तोत्रा आहेस पण सासू वरचढ जावई उभी आहेस. मग उगीच नाही भावा, फुकटचा खावा, लगीन लावा, बायको सकट सासूला रातभर सिनेमा कार्टून दावा. असं आहे. बरं, एक
आपण कुणाला तसं घाबरत नाही बघ. तो तर माझं बी किती त्याच आहे. बायकोन माझी सासू आहे का नाही, असं बाहेर ना आवाज ऐकला का नाही, अशी हुमऱ्यात फळा 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 डोळ्यातनं पाणी येते तुमच्या. अरे फळा फळा पाणी येत नसतं यार रे बाबा, घाळ 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 पाणी डोळ्यात येत या. ते गाळा गाळ येऊन दे नाही तर फळफळ येऊन दे, पाणी कुठनं तरी येत नका. पण बायकोवर आपलं वजन पडलं पाहिजे, आपल्या दराला पडला पाहिजे. हा बायकोवर एवढी तुझी बायको तुला घाबरती बाबा? घाबरती या? अरे तो तुला बायको माझी बस म्हणले की उठती या, आणि उठ म्हणले की बसती या. आईच्या गावात काय वजन आहे बाबा तुझं बायकोवर? वजन? अरे तोतऱ्या साधा पाण्याचा तांबा आहे का नाही, जेव्हा बसले की अशी बायको मला आणून देत नाही, नसं तांबा मला उचलू देत नाही. बोल का म्हणजे? आता रोज एक घरातली वस्तू मी नेऊन चोरून निघल्यावर मला तांब्या उचलू देईल का बाबा? आईला भावा काय वजन आहे का तुझं बायकोवर? अरे वजन 4 वेळा सासून बायकोन मला दार दाखवून जोडपले मरला. आई जपत मला लय जोडपले या. अरे तरी पण माझा आवाज ऐकला की नाही, जा जा फळा 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 त्यांच्या डोळ्यात पाणी येतं या. बरोबर बरोबर. काय वजन आहे बाबा तुझं? अरे बाबा वजन, आता मला त्याचा फोन येते बघ. काय बायकोचं वजन आपल्याकडे नाही पाहिजे. बायकोचं वजन वाढलं का नाही काय होतं माहितीये काय, बाहेर काढतात. कुस्तीच्या फड्यात बाहेर काढतात. कुस्तीच्या फड कुस्ती. मग ते नाही का ते विघ्नेश फोगट, विघ्नेश फोगट, तिला साधं वजन तिला वाढलं होतं, तिला बाहेर काढली होती. बायकोचं वजन नाही पाहिजे, आपलं वजन पडलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर. आता मला तिचा फोन येतोय बघ, आणि मला कशी लाडत बोलतोय बघ. अरे माझ्या राजा, अरे माझ्या सोनू, अरे माझ्या लाडू, तुझ्या जेवणाचा ताट करून ठेवलंय, ये की लवकर माझ्या पिल्लू. बोल. आला बघ फोन. हॅलो हॅलो डार्लिंग, हॅलो. अरे माय वाईफ, माय चिलीपूरची पाईप. अरे बोल बोल ग माझे लाडकी बायको पिल्लू, माझे लाडू, बोल बोल. अरे दारुडे भाड्या, कुठे मला फिरायला लागलायस? तुझ्या तोंडाला आग लागना आणि तुझी दारू काय सुटते ना. आता ये घरला, उलटा करून लोणी डोसा करते बघ तुझ्या तव्यावर. भावा आता घरला गेलेलं बरं बाबा. आता तुझं एवढं वजन घरात आहे म्हटल्यावर मला बी मागच्या दारात आत जाऊन झोपाय पाहिजे बघ. हिला तोत्र्या बित्र्या वाड्या म्हणजे आता माझी लोकसभा झाली, आता तुझी विधानसभा चालू म्हणायची. म्हणजे भावा म्हणजे काय माहिती काय, आपल्या बायका आहेत का नाही, आपल्या वरचढ 2 बायका. बायकोचं नाव माझ्या काय माहितीये काय, लाडकी. लाडकी बहीण मी तो माहिती लाडकी. तुझ्या बायकोचं नाव काय राहतो रे? ती 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 काय कोंबडी नाही रे, लाली, पण कायम तापलेली. मग शेकत बसायचं. बायको तुझी लाली आवडती लाल बावट्याची, आणि माझी बायको लाडकी बहीण आहे सर्वांची. आता दोघांची गा 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 गाणं म्हणून शिल्पी मारूया रात्रीची. शिल्पी मारतो होय दोघींची रात्रीची. मग ही दारू कवा गठरात पडले त्याची, सुरू कर की गाणं. दो घूंट मुझे भी पिला दे, शराब भी दे, फिर होता है क्या. हो 2 घूंट मुझे भी पिला दे, शराब भी दे, फिर होता है क्या. पाल मारे ज़ालिमा, अरे 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 पानी में लगा दे जरा सी दे, फिर होता है क्या. बोला कोण बोलताय? अहो मी लाडकी बोलते, लाडकी. अहो नाही हो, अहो माझं नावच आहे पाळण्यात नाही बापानं ठेवलेलं लाडकी. अहो ही योजना तर आत्ताच आली आहे, लाडकी बहीण. होय होय मी चार्ज भरून घेतोय. बरं बरं, काय नाव बरं तुमचं म्हटलं? लाली. लाली लाल बावटे वाली.
या 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 हा. तुमचा अर्ज भरूया की. हा हा या या या. राम राम नमस्कार माझा घ्या. राम राम नमस्कार वाकून घ्या. हा चला पुढे जावा, गुरुवारी या. अहो वहिनी मी काय भिकारी हाय होय गुरुवारी या म्हणाला. अहो मी ग्रामसेवक आहे हान माझी उघडे. अगो बाई, हे कसलं नाव, हा नमाजी उघडे. तुमचं नाव काय आहे वहिनी? लाडकी आहे मी, लाडकी. वय वय माहित आहे. लाडकी बहीण भावाची आणि काम करते या गावाची. आम्हाला काय भाजी शेपूची. तुमचं काम काय हाय ते बोला की. हा नमाजी उघडे. हे बघा वहिनी, ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत. तवा परवा मतदान आहे. कुणाला आपटायचं आणि कुणाला उचलायचं हे तुम्हीच ठरवायचं. आमच्या घरात 3 मतदान आहेत. आता बोला, आम्हाला काय देणार, भांडी का कुंडी? कुंडी? अहो फुलाची कुंडी हो. आगा आगा आई, आई केवढी धाडशी बाई, डायरेक्ट किती देणार म्हणती. अहो पूर्वीचे दिवस गेले की उघडे. अहो माणूस बघून लोक मत करायची. आता डायरेक्ट फायदा बघूनच मतदान करतात. लई त्रास झालाय हो गोरगरिबांना आणि मध्यम वर्गीयांना. मत आमची आणि भांडणं त्यांची. आगा आगा आई किती बोलते बाई. नेमकं तुम्हाला काय पाहिजे बोला. अहो गावातल्या प्रत्येक घरातला माणूस कामाला लागला पाहिजे कायमचा. द्या लिहून बघू निवडणूक यायच्या आधी. आगा आगा आई साहेबाला फोन लावतो. साहेबाला फोन लावतो. हा साहेब नंबर कुठं आहे? हा हॅलो साहेब. हा साहेब हनुमाजी उघडे बोलतोय उघडे. हा बोला 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 हनुमाजी वाकडे. वाकडे नाही हो, हनुमाजी उघडे बोलतोय. बोला बोला काय म्हणताय? अहो गावची लोक म्हणतात बोंबलत फिरणारी पोरं कामाला लावली तरच मतदान करणार, नाहीतर बसात बोंबलत म्हणतात. अरे लावतो लावतो, घरटी माणसं कामाला लावतो, त्यासनी लिहून द्या आणि खाली तुमची सही करा. हनुमाजी उघडे. खाली माझी सही करतो. तुम्ही फिरा गावात, मी गाव सोडून जातो. वहिनी ओ वहिनी येतो. मी येतो. थांबा थांबा. अरे मेरा देश महान, सगळं चाललंय गुमान 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 गुमान. पुरी अगं हे कोण बिनमिशाचं पैलवान? अहो ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. सरपंच पदासाठी देशी दारू दुकानदार उभा आहेत. तेव्हा ते मत मागायला आपल्याकडे मत. पोत मागायलाय? अगं ती की मग एक पोत भीक मागत बसणार असेल ते बळात जाऊन. आईला या थेरड्याच्या कानावर काय बैलगाडी गेल्या का काय? मी म्हणतोय मत द्या. ह्याला ऐकू गेलं पोत द्या. माझं 12 वाजत्याला वाढतं. माझ्या कामाला गेलेलं बरं. हो उघडे, आमच्या बापाला काय बोलायचं नाही. हा आम्हाला एकच बा आहे. आम्ही काय डी मार्ट मॉल मधनं गोळा करून आणल्यात होय. डझन डझन भर. मग सरळ बोलला आणि सटका लवकर. नमस्कार आबा, कसं काय बरं आहे काय? काय म्हंटल? अहो नमस्कार आबा. हाय हाय हाय, आता पाय बरा आहे. मध्ये मध्ये जरा भेट होता, याला बसताना आता बोंबलाची पाय आली. आबा आबा तुमचं नाव काय आहे? काय म्हंटलस? अहो तुमचं नाव. गाव आहे आमचं गाव हेच की. मेरा देश महान आणि सगळं चाललंय गुमान गुमान. आबा गावाचं कशाला वाकून बघताय? अहो ते नाव विचारत्यात. नाव काय म्हंटलीस? नाव. नाव आहे. माझं नाव माजी सरपंच मामा पिळके. मामा पिळके मामा. काय आबा पूर्वी तुम्ही सरपंच होता? सरपंच होता? अरे पुरी इकडे. अगं सांग याला माझा बा कोण होता ते. हो पिळके. अहो आमचा बा पूर्वी सरपंच होता. काय सांगताय आबा? पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण यात काय फरक वाटतोय? अरे पूर्वीचं राजकारण सरळ मार्गाने जात होत. काम बघून मतदान होत नव्हतं, माणूस बघून लोक मत देत होत.
आणि आता ह्यो पेपर घोटाळा कसा वाटतोय? अरे आंधळ पडतंय आणि पांगळ पीठ पळवतंय. इन्नाकरणी एकामेकांच्या बुडाखालची माती उकरत बसतात आणि ह्यानं काय केलं, त्याने काय केलं, ही कुणी केलं, ते कुणी केलं हे न सांगता सरळ पेपर आउट झालं. एकमेकांची हीच भांडी पडतात आणि दार लावून दार झोकून चुकू चुकू बोलत्यात. सगळा पाटलांचा बैलगाडा आणि घाटात केला राडा. आता मला मोकळ सोडा आणि नाचवा तुमच्या नवसाचा घोडा. काही कान फोडा म्हणतोय आईला कान फोडा नवा आबा. घोडा घोडा अरे घोडा आहे. अरे माझा घोडा नाचून नाचून दमला आता ही वाघीण मैदानात उतरणार आहे माझी लाडकी. आगा आगा आई भारीच पडली लाडकी बाई. आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये वाढ होत्या वाटतं. होणार. अरे आता माझी लाडकी निवडून येणार आणि त्या दारुड्या जावयाला भर चौकात इंगा जावणार. काय ग लाडकी आहे? होय, माझ्या लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर मला निवडून द्या. 8 दिवसात सगळी दारुडी कामाला लावली पाहिजे. आणि मग पुढचा हप्ता? अरे मेरा देश महान, पण सगळं चाललंय गुमान 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 गुमान. आता होऊ दे एखादं गाणं लाडकीच्या नावानं. छान छान छान. ठुमक ठुमक चपेट तू पहाडी बाटोमा छम छमे पायल घुंगरू बजन त्यारे खुतमा काजळ लावून आले मी आज असं नका बघू का येते मला लाज केला शृंगार आज गाठलाय असा दिसते मी भारी जाऊन सरळ मी खास वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल कपडे तुझे मोर दिसता गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा. हॅलो हॅलो. हा हा बोला बोला. हा मीच बोलते. लाली लाली. हा लाली लाली दिलवाली. बघू नका वर खाली. हा हा लाल बावटेवाली. लाल बावटा भांडी वाटा. काय म्हंटला? भांडी कधी मिळणार? अहो ताई कधीतरी मोर्चाला पण येत जावा की. फक्त भांडीच कधी मिळणार म्हणून विचारताय? अहो फक्त अर्ज भरून चालत नाही. त्यांच्या मीटिंगला मोर्चाला हजर राहावं लागतं. त्यांना आपली संघटना दिसली पाहिजे का नको? मग कधी येताय? अगं राणी माझी लाली. अगं मी उशिराली. तुझ्या आईचा फोन चालू होता म्हणून मी आलो. आई मिळी गोड चिळी फोन पेटवा सकाळी सकाळी. हा माझा फोन चालू राहू दे नाहीतर हातात पेटू दे. पण हा तोत्र्या घोडा कुठल्या घोडीच्या पाठी मागणं उधळत होता? तू तुझ्या आईच्या काय 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 तुझी आई मशिवानी मॉर्निंग वॉकला वॉकला चालली होती. फोनवर बोलत पळत होती. मग काय पळता पळता तुझ्या आईचा पाय पायात अडकला ग आणि तुझ्या आई एका म्हाताऱ्याच्या अंगावर पडली. अगं बाई ग. मग आईला काही लागलं का? तुझ्या आईला काही लागलं नाही पण म्हातारा जाग्यावर सपला. काय म्हातारा जागेवर संपला? आता मज अंगावर पडल्यावर रेडकू जगल का? काय माझी आई म्हस आणि तुमचा बा कोण? आता बेरीज कर की. म्हस अधिक रेडकू बरोबर रेडा. वय बा रेडा आणि हो पोरींच्या मागणं फिरतोय तोत्रा घोडा. हाय मी घोडा खरं नवसाचा आहे. तुझ्यावानी नाही. बाप पार्किंगला आई बुकिंगला. ए तोत्र्या नावाची लाली हाय मी लाली. लाली दिलवाली. बघू नको वर खाली. खणखणीत आहे माझी पावली. माहिती आहे तुझी खणखणीत आहे पावली. अगं अख्खं खानदान चोऱ्या करून जगलेली बहीण शिवाली. तिचा नवरा मवाली. भाऊ पोलिसांच्या हवाली. आई बाकर त्या गावची हमाली.
हिचं नाव लाली आहे का कुठं ताळमेळ वर खाली? अरे तुझं खानदान काय बच्चन मामाच्या शेजारी राहायला आहे वय? कोण बनेगा करोडपती? दारू पिऊन भिकपती, आई गावात उच्चपती आणि ह्यो तोत्रा माझ्या गळ्यात 7.5. लाले माझी गा 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 तुझी गा 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 काय गावात आबरू काढ नको, नाहीतर ही इथंच दाबून दाबून मारून टाकेन. नरड दाबून मारणार वय? दाब बघू, दाब. काय 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 दाबू? तू काय दाबणार होतास? नरड हा मग दाब की तोत्र्या, दाब दाब. दाबला असतं नरड, पण उगाच लाडक्या बहिणीला भाऊ पैसे पाठवायला लागलाय म्हणून तुला जीवदान देतो. अरे पण आम्हाला भाऊ पैसे पाठवायला लागलाय ते तुमच्या पोटात काय दुखतंय कुचक्या? तुला पैसे मिळतात म्हणून पोटात दुखत नाही ग दुचके. तू सारखी त्या मोर्चाला जा, त्या मिटिंगला जा, इकडं भांडी गोळा करतीस, तिकडं पैसे गोळा करतीस, एका पक्षात कुठल्या तरी राखी. तोत्र्या आम्हाला पक्षभिक्ष काय नाही, आम्हाला आरक्षण बी हाय आणि संरक्षण बी हाय. आता आमचं काय तटत नाही. कसं तटणार, कसं तटणार? तुमची काल आणि पेपरला टीव्ही बातमी आली. ताकद द्या आम्हाला, रक्कम वाढीव तू बहिणीला. ही फक्त सुरुवात आहे रक्षाबंधनची, अजून दिवाळी येणार आहे आमची. येऊ दे येऊ दे, दिवाळी येऊ दे येऊ दे. दिवाळी पाठोपाठ शिमगा बी येणार आहे, ध्यानात ठेवा लालीबाई. अगं बाई चांगलं लालीबाई आला सुट्टी. तोत्र्या येणार की ग, गाव भटके. नवरा आहे मी तुझा, परमनंट, टेम्परवारी नाही. ओपनर बॅटमन आहे, खाऊन या. ओपनर बॅटमन नुसतं बॅट खांद्यावर घेऊन ग्राउंडवर पळायचं नसतंय, रना काढायला लागतात. रना आता काय रना काढतोय? सारखं सारखं नो बॉल पो पडायला लागल्यावर शॉट मारणाऱ्यानं कसा मारायचा? विराट कोहली लग्न होऊन 7 वर्ष झाली, हाय का दिवा संसारी? अगं तुझी आई सारखी उठून पळतीये की, लाल बावटा नाचवत, घंटा वाजवत घरोघरी. चला ग बहिणीनो, हप्ता आलाय खात्यावर, भांडी आल्यात नावावर. कुचक्या तोत्र्या हे तुम्ही करून दाखवा की. फुक्कड बसून नुसतं खातोय, गप खा की बोकडा. आता तुझ्या पैशावर जगणार नाही मी. मग काय करणार? काय मानानं जगणार, कष्टाचं खाणार. बर मग नेमकं काय करणार? एक काळा ड्रेस घेणार, एक हेल्मेट घेणार, एक पिस्तूल घेणार, एक 2 व्हीलर घेणार आणि डॉन होऊन व्यापाऱ्यांनी लुटणार आणि पळून जाणार. तवर मी इकडं घरदार विकणार आणि तुझ्या फोटोला हार घालून रडत बसणार. तोत्र्या चोर भाड्या, अरे कष्टानं मिळवून खायला घाल मला. आणि तू कुठं जातीस ऑलिम्पिकला कुस्त्या खेळायला? मला म्हणतीये कष्टाचं मिळवून खायला घाला. उगाच कामगार संघटना भावासारखी माझ्या पाठीची आहे म्हणून लाडक्या बहिणीचा आधार कार्ड उड्या मारायला लागलाय, नाहीतर गेले असतीस भुईमुग उपडायला. अरे जा, तुझ्यासारख्या गबाळ्यानं ती कामं करायची, भुईमुग उपडायची. मी लाडकी बहीण आहे भावाची. आत्तारीच्या भावाची मारली जाता जाता. सारखं भाऊ भाऊ आम्ही कोण आहे फुकट गाव. हॅलो हॅलो भाऊ, मी आत येऊ? तुम्ही कंप्लीट आत आलाय. आता फक्त आमच्या दोघांची गा 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 गाठ मारा लग्नाची. चोरी करायला आलाय का लाडक्या बहिणीचा 3 महिन्याचा बो बो? अहो मी ग्राम सदस्य आहे. हा न माझी उघडे. काय नाव म्हटलं तुमचं? हा न माझी उघडे. नाही मी हाणली असती उघडे, पण दुसरी आचारसंहिता तोंडावर आल्यामुळं तुम्हाला मांडीवर घेतो. नमस्कार उघडे मामा. नमस्कार. मी लाली कावली माऊली. नमस्कार हनुमाजी, मी या कट्ट्याचा बाहुबली. झालं तुमचं नामकरण, आता राजकारणाकडे वळूया. पहिलं बाहेर पडा उघडे. अहो पण तोत्रे. पहिलं बाहेर पडा उघडे. अहो पण काय झालं तोत्रे? गावातलं राजकारण तेवढं आमच्या घरात आणू नका. का का? अहो उघडे या गावासाठी मोर्चे काढलं, उपोषण केली, बोलून बोलून बोबडा झालो. हाय आम्हाला कोण? लाडक्या बहिणींनी तेवढं डोसक्यावर घेत्यात आणि आम्हाला निदान काकत तरी यायचं. असं जरा हायवे नाही या की, आणि या बाईकला जवळ घ्या आणि जरा माणसात या. आता असं तुमच्या मित्राच्या घरी जाऊया आणि गाठी बिठी घेऊया.
यांचा मित्र हं. तो आवी का कोण सदा रमादा? त्यांचं नाव आहे दादा, एकच वादा. त्यांची बायको लाडकी, त्यांची बी एकच सिरियल चालू आहे. थोडं तुझे थोडं माझे. ओ उघडे मामा, चला मला घेऊन, मला पण बघायची हाय काय? माझी लाडकी ताई. तू बघ तुझी लाडकी ताई, मी नाचवत आणतो तुझी आई. आई कुठं काय करते. चला चला, असं नाचत गाणं म्हणत चला ये भावड्या. तुझ्यामुळेच केलं चेकिंग आणि साऊंड करतो ट्रेडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग. दादा दादा मी दादा, दारू पितो मी दादा. माझा एकच वादा, बायको आहे ना आपल्याला अंडर 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 खाली राहायची पाहिजे. आपल्या मिठीत राहिली पाहिजे, सॉरी आपल्या मुठीत राहिली पाहिजे, ढाकात राहिली पाहिजे. आपलं तिच्यावर वजन पडलं पाहिजे. वजन म्हणजे असं ताकदीचं वजन, असं धाक राहिलं पाहिजे. ती नाचली म्हणून काय मला नाचून चालणार नाही. ती राजकारण घुसली म्हणून मला घुसून चालणार नाही. अहो लाडकी बहीण म्हणून तुझा सन्मान करतात, माझा कोण सन्मान करत नाही. कारण दारू पिऊन आम्ही बोंबलत फिरतो ना, माझा सत्कार लोक करणार नाही. तिच्या खात्यात पैसे जमा होतात हो, माझ्या खात्यात होणार नाही. कारण आम्ही दारू पिऊन बोंबलत फिरणारी माणसं. या या आमदार साहेब या, माझ्या कुक्कुवाचं दारुड धनी. आता काय करू सेवा तुमची? खाली वाकून धरकी दोन्ही पाय, निवडून आल्यासारखं वजनात बोलू नको. आणि तुझी हात काय नाही तू सोडू नको, आणि हाजी बाहेर काय जाऊ नका. दारू पिऊन तुम्ही घरला येऊ नका, मस्तीला आल्यावर बोलू नका, आमच्या बचत गटाच्या शिव्या खाऊ नका. अरे मी नवरा आहे विसरू नका, नाकाच्या शेंडाला उडू नका. अगं म्हातारा जवळ आहे हडकू नका, जाग्यावर म्हातारा गचकल जोरात बोलू नका. होय होय होय, मीच बोलते. मीच बोलते म्हटलं ना तुला बोडके. तुला ईश्वर नी टोचे बच्चे, अगं तुला भेटायला येऊ असं म्हणतीच होय. कुठे तिथंच नव का रंकाळा चौपाटीला झुडपात, तिथंच नव. तुझ्या आईला चावला मुंगळा तुझ्या. पण रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. एक म्हणलं माझा वाट काय मी बोलायला लागले. तरी म्हटलं म्हातारा आहे की हुंडा आहे, याला गावपासून ऐकूया लागले. काय म्हंटलस? काकुळला कुत्र भोकायला लागले. हो बाबा, कुत्र मित्र काय नाही, तुमचा पिंटका जावाई माझ्या अंगावर यायला लागलाय. काय माझ्या अंगावर जावई राखी होतणार आहे? करे तुझ्या आईचा पेट्रोल पंप पेटवला तुझ्या. माझ्या लाडकीला काय बोललास तर चौकात म्हणून बोडका करेन, समजलास? हो मामा, तुम्हाला डोक्याचा भाग आहे काय? काय झालं? जरा इकडे जर्रा कोपऱ्यात यायची राव. चल या कोपऱ्यात, या कोपऱ्यात. अरे थांब की अरे धोतर पिटलं मारदा. थांब तुझे पिटलं तर बघा. काय राव तुम्हाला मी रोज चोरून दारू देतोय, रोज तुम्ही माझी चोरून दारू पिताय आणि मला त्याला ठेवलेल्या बाईसारखं बोलताय. अरे उगच पुरी मोर बोलते. आता काय 90 आणलायच नव का? आणले की हो आबा, काय झालंय तुमच्या दोघांच्या कोपऱ्यात? कुचू 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 कुचू. अगं कुचू कुचू कुठलं, चांगलं पातळ डोस दिलाय त्याला. मेरा देश महान, सगळं चाललंय गुमान 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 गुमान.
राम राम बेगे मामा, राम 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 बाबा, राम राम. कसा बरा आहेस ना? लाडकी ताई कशी आहेस ग? या बरं आहे का तुमच्या सगळ्यांचा? तरुणे नमस्कार नमस्कार. अरे थांबा. अरे तोत्रिया, हा मला भेटायला आलायस? अरे मला भेटायला आलास का माझं घर पेटवायला आलास रे? थांबा. मी हलमाजी उगळे, ग्राम सदस्य. या 2 जोडप्यांचा वाद चालू आहे. बायकांच्या बद्दल तो मिटवणार कोण? मी हाय की खवण्या मामा पिळके. हे बघा दादा आणि तोत्र्या, ह्या तुमच्या बायका समाजकार्यात रमून गेल्यात. त्यांना लाडक्या बहिणीचा मान देऊन कुटुंब खर्चाला सरकार हातभार लावतोय. का तुम्ही त्यांच्या सुखाच्या आडवे येता? अरे तुम्ही सुशिक्षित बेकार आहे. तुम्ही मागणं करा की नोकरीसाठी. अरे आता महिलांना पुढे येण्याची हीच वेळ आहे, हीच संधी आहे. कुस्तीत पोरं नावं मिळवतात, पोरी सुद्धा नावं मिळवायला लागल्यात. नेमबाजीत पोरं पदकं मिळवायला लागल्यात. आणि तुमच्या बायका जर समाज कल्याणाच्या नावाखाली नावारूपाला आल्या तर आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रात झळकणार आहे का नाही? बोला बोल. अरे बोला काहीतरी बोला. ही लाडकी बहीण योजना चालू केली त्याबद्दल आम्ही बहिणी सरकारचे आभारी आहोत. आणि ही योजना कायम स्वरूपी सुरू असावी हीच विनंती. बदलापूर, मणिपूर आणि कोल्हापूर 5-6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले, त्या नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर पावले उचलावी आणि बहिणींना संरक्षण मिळावं हीच विनंती. ए सावली, तुझ्या आईला झोपलीस का काय? अगं तू बी बोल की काहीतरी. मग बोलणार की. मी पण माझ्या बहिणीसाठी, भावासाठी बांधकाम कामगार संघटनेतर्फे भांड्याचा संसार सेट मिळवून देण्यासाठी वरच्या वरिष्ठांना विनंती करणार की. दादा तोत्र्या, आता काम राहिलं रे. आता तुम्हाला एक काम राहिलंय बघा. काय? नदीवर उचलून यायचं. अरे काय देण्यानो, मला तर गरीबाला उचलताय सर. अरे बाबा, म्हातारे बाबा माझ्या आरती कोण तुझा भा करणार वय? अरे मग बोलूया की. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, परत लवकर या, परत लवकर या. आणि या लाडक्या बहिणीला आशीर्वाद द्या. मेरा देश महान. आता लाडक्या बहिणी झाल्यात खूपच महान. अंगायची. चला उठा आता, जागा भिजली असेल, घरात जाऊन चुलीवर वाढवा. राम राम.